तर आज आपण प्रॅक्टिकल घेणार आहे. प्रिपेअर द बिन कार्ड फॉर द मेंटेनन्स ऑफ द गिवन इक्विपमेंट. लास्ट टाइम बघितले वर्क ऑर्डर कशी प्रिपेअर करायची मेंटेनन्ससाठी, आणि आज बघणार आहोत बिन कार्ड कसं प्रिपेअर करायचं मेंटेनन्ससाठी. मेंटेनन्स डिपार्टमेंटला स्टोअर जिथे असतं तिथे बिन कार्ड हे यूज केलं जातं बऱ्याच कंपन्यांमध्ये. वर्क ऑर्डर ही मेंटेनन्स डिपार्टमेंटला टेक्निशियन लोकांसाठी असते, बरोबर. ती वर्क ऑर्डर प्रिपेअर करतात. आता इथे हे बिन कार्ड जे आहे, स्टोरेज सेक्शन जिथे असतो तिथे इन्स्ट्रुमेंट्स जिथे असतात त्या स्टोअर सेक्शनला बिन कार्ड हे यूज केलं जातं. तर बिन कार्ड म्हणजे काय, कोणाला काही आयडिया आहे का बिन कार्ड म्हणजे काय? बिन कार्ड जे असतं, मला एक सॅम्पल दाखवते मी बिन कार्डचं. हे बघा, ह्या प्रकारे बिन कार्ड असतं. आता वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये थोडासा फॉर्मॅट चेंज असणार आहे त्या बिन कार्डचा. तर हे एका कंपनीचं बिन कार्ड आहे. नेसेसरी पॉइंट्स जे आहेत ते त्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत. बिन कार्ड नंबर आहे, नेम ऑफ द आर्टिकल, कोड नंबर, स्टोअर लेजर फोलिओ. स्टोअर लेजर फोलिओ म्हणजे डेड स्टॉक जे असतं त्यांचा जो स्टॉक ज्याच्यामध्ये मेन्शन करतात रजिस्टरमध्ये, त्या रजिस्टरचा नंबर असेल इथे. बिन नंबर, मॅक्झिमम क्वांटिटी, मिनिमम क्वांटिटी, ऑर्डरिंग क्वांटिटी, त्या पर्टिक्युलर प्रोडक्टसाठीची क्वांटिटी असणारी ही. त्याच्यानंतर त्यांना जे रिक्वायर्ड असतील, तर प्रत्येक कंपनीचे वेगवेगळे पॉइंट्स असतील किंवा त्या कंपोनंटवर डिपेंड असेल की त्याचं काय काय रेकॉर्ड मेंटेन करायचे. त्या रेकॉर्ड मेंटेन करण्यावर हे खालचे जे कॉलम्स आहेत ते डिपेंड असणार आहे. तर हे एक सॅम्पल बिन कार्ड आहे. Bin card. Bin card is the record maintained under the perpetual inventory. Perpetual inventory म्हणजे येणारी आणि म्हणजे इनवर्डला येणारी इन्व्हेंटरी, आणि इन्व्हेंटरी म्हणजे इनवर्डला येणारं मटेरियल प्लस आउटवर्ड होणारं किंवा त्यातले यूज केल्यानंतर जे काही मटेरियल असतं ते. म्हणजे प्रिपेच्युअल इन्व्हेंटरी सिस्टीम बाय द स्टोअर डिपार्टमेंट and shows the quantities of material received, issue and balance in hand after each receipt and issue. It is also known as stock card or bin tag. आता वेगवेगळ्या कंपनीमध्ये त्याला कुठे स्टॉक कार्ड म्हणत असतील, काही ठिकाणी बिन टॅग म्हणत असतील. पण त्याचा मेन मोटो किंवा मेन पर्पज काय आहे, त्या बिन कार्ड वरून आपल्याला लक्षात येणार आहे मटेरियल कुठलं आलं, मटेरियल रिसिवड, इश्यू केलं, त्याच्यानंतर त्याच्यातला बॅलन्स किती आहे. म्हणजे आलं, रिसिवड केलं, त्याच्यानंतर त्याच्यातले यूज केला समजा काही, त्याच्यानंतर बॅलन्स किती उरला. पर्टिक्युलर त्या मटेरियलचं सगळं जे काही रेकॉर्ड असेल, प्रत्येक रेकॉर्ड, ती जी काही रिसिप्ट असते त्याला म्हणतात बिन कार्ड, स्टॉक कार्ड किंवा बिन टॅग. तर आपण त्याला बिन कार्ड म्हणूया. व्हॉट आर द फीचर्स ऑफ द बिन कार्ड? फीचर्स कोणते कोणते आहेत बिन कार्डचे? इट इज द स्टेटमेंट if all the receipts and issues of material from stock from the store department, ज्या काही स्टोअर डिपार्टमेंटला त्या मटेरियलचा जो काही इश्यू असेल, म्हणजे त्याच्यातली शिल्लक असेल, यूज केलेलं असेल,
किंवा जेव्हा ते येतं तेव्हा त्याची एंट्री असेल. जे येताना एखादं मटेरियल समजा बघा 100 क्वांटिटीमध्ये आलेलं असेल, मग त्यामधले समजा काही फॉल्टी असतील, डॅमेज झालेले असतील, तर ते मायनस होतील. समजा त्यातले 10 पीस डॅमेज झाले 100 मधले, तर 10 पीस डॅमेज 10 पीस डॅमेज झाले, पण तुम्ही ते 100 इश्यू केलेले असणार आहेत. त्याच्यानंतर 10 जर डॅमेज झाले तर काही 10 डॅमेजमध्ये जातील समजा. त्यानंतर समजा 50 यूज केले तर 50 यूज केलेले असणार आहे. त्याच्यानंतर 50 जर बाकी राहिलेले असतील तर 50 रिमेनिंग मध्ये राहणार आहे. म्हणजे हा जो स्टॉक असेल तो पर्टिक्युलर त्या कंपोनंटचा स्टॉक मेंटेन केलेला असणार आहे. इट इज द मेंटेन बाय द स्टोअर इनचार्ज और स्टोअर कीपर. तर हा जो काही स्टॉक आहे तो कोण मेंटेन ठेवणार आहे? स्टोअर इनचार्ज असेल किंवा त्याला आपण स्टोअर कीपर म्हणून म्हणू शकतो. तर हे परचेस डिपार्टमेंटला जनरली हे स्टोअर असतं, तर परचेस डिपार्टमेंटच्या अंडर. तर हे जिथे स्टोअर असतं ते स्टोअर इनचार्जची जबाबदारी असते ती मेंटेन करण्याची. त्याला स्टोअर कीपर पण म्हणू शकतो आपण किंवा स्टोअर इनचार्ज. इट इज केप्ट इनसाइड द स्टोअर डिपार्टमेंट. जे काही बिन कार्ड्स असतील तर ते कुठे ठेवलेले असतात? तर स्टोअर डिपार्टमेंटलाच ठेवलेले असतात. परचेसला नसतात, ते स्टोअर डिपार्टमेंटला ठेवलेले असतात. स्टोअर डिपार्टमेंटच्या यूजसाठी असतात, ते स्टोअर डिपार्टमेंटला ठेवलेले असतात. It records only quantity of materials, not the value. आता एखादं इन्स्ट्रुमेंट असेल, आता समजा आपल्याकडे सीआरओ म्हणतो आपण, तर सीआरओचे जर 2-3 टाईप असतील, काही 10 मेगाहर्ट्जचे असेल, काही 20 मेगाहर्ट्जचे असतील, काही 30 मेगाहर्ट्जचे असतील. तर यामध्ये जे मेंटेन केलेलं असणार आहे, आपल्याकडे जसं काही डेड स्टॉक असतो तसं जर आपण मेंटेन केलेलं असेल तर त्यामध्ये व्हॅल्यू मेंटेन नसतात केलेल्या. बिन कार्डमध्ये ते कुठल्या व्हॅल्यूचं आहे, म्हणजे जर सीआरओ असेल तर फक्त सीआरओ मेंटेन केलेलं असणार, त्याचे व्हॅल्यू काही मेंटेन नाही करणार, ते फक्त त्याची क्वांटिटी मेंटेन करणार. 10 आहेत, 5 आहेत, जे काय आहेत ते फक्त क्वांटिटी मेंटेन करणार. इट इज अपडेटेड व्हेन रिसिप्ट्स अँड इश्यू आर मेड इन द स्टोअर डिपार्टमेंट. ते अपडेट केव्हा केलं जातं? जेव्हा पण नवीन रिसिप्ट येईल त्याच्याबद्दलची, किंवा एखादं मटेरियल परत येईल, त्याची रिसिप्ट असेल त्यानुसार ते पुन्हा अपडेट होणार स्टोअर डिपार्टमेंटला. व्हॉट आर द ऍडव्हान्टेजेस ऑफ द बिन कार्ड? बिन कार्डचे ऍडव्हान्टेजेस काय काय आहे? बिन कार्ड इज मेंटेन फॉर each item in the stock. In this way, it facilitates individual record keeping. इथे जे बिन कार्ड जे आहे ती काय कुठली फॅसिलिटी देते आपल्याला? तर प्रत्येक आयटमचा रेकॉर्ड त्यावर मेंटेन केलेला असतं. इंडिव्हिज्युअल प्रत्येक आयटमचा बिन कार्डवर रेकॉर्ड असतं. ठीक आहे. बिन कार्ड तुम्हाला फॉर एक्झाम्पल हे पण म्हणू शकतो आपण, लायब्ररीमध्ये जे कार्ड यूज केलं जातं, की तुम्ही एखादं बुक असेल ते आपण इश्यू करतो, ते इश्यू किती वेळा करतो त्याच्यावर सगळं ते रेकॉर्ड असतं, बरोबर. त्यामध्ये फक्त फरक एवढा आहे की ते खराब न होणारा आयटम आहे, की त्याच्यावर फक्त यूज लिहिलेलं आहे. तर याच्यावर काय असणार आहे? स्टॉक मध्ये आहे किंवा संपलंय हे पण त्या पर्टिक्युलर त्या आयटमची क्वांटिटी किंवा काय ते बिन कार्डवर मेन्शन केलेलं असणार आहे. इट ऑल्सो प्रोव्हाइड्स इन्फॉर्मेशन अबाउट द मिनिमम लेवल और मॅक्झिमम लेवल ऑफ स्टॉक. त्याच्यावर क्वांटिटी मेन्शन केलेली असते. तर मग आता समजा तुम्हाला रिक्वायर्ड असेल 10, तर 10 नसतील समजा स्टॉक मध्ये, तर 2च असतील तर 2 मेन्शन केलेले असतील की ओनली 2 रिमेनिंग. मग मिनिमम आहे, मॅक्झिमम लेवल आहे, तर जर मिनिमम लेवल असेल तर तसं त्याच्यात आयडेंटिफाय केलेलं राहणार आहे. म्हणजे तुम्हाला जर पुन्हा परचेस करायचं असेल तर ते स्टॉक चेक करून पुन्हा परचेस करणार. म्हणजे मग त्याच्यात त्याची लेवल मिनिमम आहे, मॅक्झिमम आहे ते पण मेन्शन केलेलं असणार. बिन कार्ड इज फ्लेक्झिबल टू यूज ॲज इट इज फॉर्मॅट इज नॉट स्टँडर्ड और रिजिडली स्पेसिफाईड. बिन कार्डचा हा फॉर्मॅट जो आहे तो काही खूप फिक्स नाहीये की हा असाच पाहिजे बिन कार्ड, असं नाहीये. ते फ्लेक्झिबल आहे, म्हणजे कंपनी वाईज किंवा त्या आयटम वाईज वेगळं वेगळं असू शकतं. ती कंपनी त्याचं स्टँडर्ड मेंटेन करेल, म्हणजे रिक्वायरमेंट नुसार त्याचा स्टँडर्ड मेंटेन केला जाईल. एखाद्या ठिकाणी समजा स्टॉकमध्ये ती गोष्ट यूज करून संपणारीच आहे, कन्झ्युमेबल आहे समजा, तर त्याचं बिन कार्ड वेगळं असणार आहे. आणि एखादी गोष्ट डेड आहे, म्हणजे ती लगेच खराब होणारी नाहीच आहे, म्हणजे ती यूज आपण वर्षानुवर्ष करू शकतो, तर ती आपण त्याचं बिन कार्ड जे असेल ते वेगळं असू शकतं. किंवा एखादी गोष्ट आपण यूज अँड थ्रो पण असू शकते, तर तिचं बिन कार्ड जे असेल ते वेगळं असेल.
Control over stock can be more effective due to continuous updatation. आता याच्यामध्ये बिन कार्ड जे असेल ते तुम्हाला फक्त एकदाच एखादं आयटम आलं आणि ते तयार केलं आपण आणि ठेवलं असं नाही चालणार. तर याच्यामध्ये कंटिन्युअस आपल्याला अपडेट करत राहावं लागेल. म्हणजे समजा नवीन मटेरियल आलं तर त्याच्यात त्याचं काय ॲडिशन असेल ती ॲडिशन करणार. म्हणजे आधीची जर क्वांटिटी 10 असेल तर परत नवीन आलेलं असेल तर त्याचं 20 झालं पाहिजे किंवा त्यातलं यूज करून मायनस करून जे काय असेल ते ॲडिशन होऊन त्याचं अपडेट केलं गेलेलं पाहिजे. इट रिड्युसेस द काउंटिंग एरर्स. याच्यामुळे काय होणार आहे, तुम्ही जर ते मेंटेन ठेवलं तर त्याचं रेकॉर्ड्स जे आहे ते त्याची काउंटिंग जी आहे ती व्यवस्थित होणार आहे. त्याच्यामुळे काउंटिंग एरर्स ज्या आहेत त्या रिड्यूस होणार आहे. व्हॉट आर द डिसएडव्हान्टेजेस ऑफ बिन कार्ड? जसे ॲडव्हान्टेजेस आहेत तसेच त्याचे काही डिसएडव्हान्टेजेस पण आहे. A large store place is required when the bin card is to be used. बिन कार्ड जर यूज करत असाल तर त्या कंपनीमध्ये प्रत्येक आयटमसाठी एक सेपरेट जागा किंवा प्रत्येक आयटमसाठी एक सेपरेट बिन कार्ड असणार आहे. त्याला स्टोरिंग स्पेस जी आहे ती मॅक्झिमम लागणार आहे. म्हणून अ लार्ज स्टोअर स्पेस इज रिक्वायर्ड फॉर बिन कार्ड. As cards are kept without any protection, it can be damaged. आता तर ते जे कार्ड्स असतील सिम्पली जर फक्त आपला पेपर जर असेल प्रत्येक याच्यासाठी तो थोडा जाड जरी असला तरी पण एक लाईफ असणार आहे त्या पेपरची. तर तो यूज करून करून डॅमेज होऊ शकतो. मग तुम्ही त्याची क्वालिटी मेंटेन करावी लागेल तुम्हाला ती किंवा एक पर्टिक्युलर एज नंतर त्याचं पुन्हा चेंज करून पुन्हा नवीन हे करणं. तर त्याला जर प्रोटेक्शन नाही ठेवलं तुम्ही म्हणजे किंवा प्लास्टिक कोटेड पेजेस प्लास्टिक कोटेड बिन कार्ड यूज करणं अशा प्रकारे जर नाही केलं तर ते मे बी डॅमेज होऊ शकतं. मेंटेनिंग बिन कार्ड्स कॅन बी मोर एक्सपेन्सिव्ह. मग आता समजा सिंपल पेपर असेल तर त्याला एक्सपेन्सेस पण कमी लागणार आहे, बरोबर. पण जर त्याला तुम्ही प्लास्टिक कोटेड केलं, लाईफ जर त्याची वाढवायची म्हटली तर ते प्रत्येक बिन कार्डला कॉस्टिंग पण वाढणार आहे. त्याच्यामुळे ते म्हणजे त्या गोष्टीसाठी त्यांना एक्सपेन्सिव्ह पण होणार आहे ती गोष्ट. त्याच्यासाठी चार्जेस पेड जास्त करावे लागतील आणि तो खर्च त्यांचा वाढणार आहे. त्याच्यामुळे मेंटेनिंग बिन कार्ड्स कॅन बी मोर एक्सपेन्सिव्ह. देअर आर प्रॉब्लेम असोसिएटेड विथ ट्रेनिंग ऑफ द स्टाफ दॅट हॅज टू कीप द बिन कार्ड्स. आता समजा कंपनीमध्ये स्टोअरला स्टोअर किपर असेल, तो स्टोअर किपर जो आहे किंवा स्टोअर इन्चार्ज त्याच्या अंडर जे लोक ते मेंटेन करत असणारे बिन कार्ड किंवा तो स्वतः मेंटेन करत असेल तर ज्याच्याकडे ते बिन कार्ड रेकॉर्ड करणं आहे, मेंटेन ठेवणं आहे, तर त्याला आधी ट्रेनिंग दिली जाणार आहे. कंपनी जॉईन केल्यानंतर 1 महिना म्हणा किंवा 15 दिवस म्हणा, ते काही बिन कार्ड कसं मेंटेन करायचं हे शिकवलं जाणार. पण कंपनीमध्ये समजा तो व्यक्ती परत सोडून गेला ती कंपनी तर परत तुम्हाला दुसरा व्यक्ती ट्रेन करायला 10-15 दिवस. म्हणजे बिन कार्ड जर ठेवायचं असेल, रेकॉर्ड मेंटेन ठेवायचं असेल तुम्हाला तर काय करावं लागणार आहे, तुम्हाला तिथे तो स्टाफ जो आहे तो ट्रेनिंग त्याला त्या स्टाफला ट्रेनिंग पण द्यावी लागणार आहे. देअर आर चेंजेस ऑफ omission of receipt and issues of materials due to the negligence of employees. आता याच्यामध्ये जर हे जे आहेत ते हार्ड कॉपी जी मेंटेन करणार आहे बिन कार्डची, समजा त्याच्यामध्ये स्टोअर किपर कडून एखाद्या दिवशीचं रेकॉर्ड मेंटेन करणं जर राहिलं किंवा रिसिप्ट यायला उशीर झाला आणि मग त्यानंतर ते रेकॉर्ड मेंटेन करायचं राहिलं किंवा त्या नंबर ऑफ एंट्रीज मधली एखादी एंट्री मेंटेन करण्याची राहून गेली तर याच्यामुळे काय होणार आहे, त्याच्यामुळे सुद्धा क्वांटिटीमध्ये चेंजेस होणार आहे आणि ते जे रेकॉर्ड ठेवलेलं असणार आहे ते बदलणार आहे. तर त्याच्यामुळे हा एक डिसएडव्हान्टेजेस आहे त्याच्यामध्ये. आता बिन कार्ड कशा प्रकारचं असतं तर इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे बिन कार्डचं. बिन कार्ड shows the quantities of each type of material received, issued and on hand. आता इथे दाखवलेलं आहे अवॉन कंपनी लिमिटेड, कंपनीचं नाव दिलेलं आहे बिन कार्ड ज्या कंपनीचं आहे ते.
त्याच्यानंतर डिस्क्रिप्शन, स्टोअर लेजर नंबर, डेट रिसिवड. याच्यावर आता तुम्हाला ते जे काही मटेरियल असेल तिथे ते डिस्क्रिप्शन मध्ये येणार. त्याच्यानंतर तो तुमचा डेड स्टॉकचा नंबर येणार त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर कधी ते आलंय मटेरियल ते येणार. त्याच्यानंतर बिन कार्डला नंबर असेल तुमचा तो येणार, कोड नंबर येणार, युनिट नंबर येणार. समजा वेगळ्या तिथे युनिट असेल तर ते युनिटला जाणार पर्टिक्युलर तो युनिट नंबर येणार. त्याच्यानंतर खाली कॉलम केलेले त्यांनी डेट, तर तिथे ज्या डेटला येणार ती डेट ते मेन्शन करणार. त्याच्यानंतर रेफरन्स क्वांटिटी रिसिव्ड करण्याची, इश्यू जर काही प्रॉब्लेम असेल तर त्याचा इश्यू आल्याचं रेफरन्स आणि क्वांटिटी. त्याच्यानंतर बॅलन्स रिसिव्ड करताना समजा 10 क्वांटिटीज असेल, त्यातल्या 2 डॅमेज असतील तर त्या 2 डॅमेज काय प्रॉब्लेम येतो रेफरन्स मध्ये लिहिणार आपण. त्याच्यानंतर ती क्वांटिटी लिहिणार. मग 2 जर खराब असतील तर बॅलन्स क्वांटिटी काय येणार 8. चेक्ड बाय ज्यांनी चेक केलेले असणार आहे त्याची साईन असणार. तर हे एक सॅम्पल बिन कार्ड आहे कंपनीचं. तर त्याचबरोबर अजून मी तुम्हाला बिन कार्ड दाखवते एक सॅम्पल. हे एक बिन कार्ड मी स्टार्टिंगलाच दाखवलं तुम्हाला. तर ह्या बिन कार्ड मध्ये काय आहे, बिन कार्ड नंबर दिलेला आहे, त्याच्यानंतर नेम ऑफ द आर्टिकल, म्हणजे ते तुम्ही कुठल्या टाईपसाठी ते यूज करताय, कुठल्या आयटमसाठी ते यूज करताय ते येईल इथे. त्याचा कोड असेल काही तर तो कोड नंबर येणार. त्याच्यानंतर रजिस्टरची जी काही एंट्री असेल ती येणार, बिन नंबर येणार. त्याच्यानंतर क्वांटिटी किती आहे, मॅक्झिमम क्वांटिटी, मिनिमम क्वांटिटी, ती क्वांटिटी लिहायची आहे. त्याच्यानंतर ऑर्डरिंग क्वांटिटी, जी किती ऑर्डर केलेली होती ती ऑर्डरिंगची क्वांटिटी राहणार आहे. त्याच्यानंतर इथे डेटचा कॉलम केलेला आहे. त्याच्यानंतर रिसिप्ट, गुड रिसिव्ड, कुठल्या कंडिशन मध्ये रिसिव्ड केलेले त्याची कंडिशन लिहायची इथे. त्याच्यानंतर क्वांटिटी. त्याच्यानंतर इश्यूज, आता इथे काही जर इश्यू असेल, ते जे काही मटेरियल आलेलं आहे ते जर चांगलं नसेल किंवा कशी पण कंडिशन, ती जी काही रिमार्क असणार आहे तो इथे टाकायचा. त्याच्यानंतर त्याची क्वांटिटी असणार आहे. त्याच्यानंतर बॅलन्सची क्वांटिटी जी काही मायनस करून जी काही क्वांटिटी येईल ती क्वांटिटी इथे येणार. डेट ऑफ चेकिंग, आता हे बिन कार्ड जे आहे ते हाफ पोर्शन तुम्ही रेग्युलर मध्ये भरू शकता, म्हणजे ते मटेरियल आलं की ते ऍड केलं. पण हे पुढचं जे आहे डेट ऑफ चेकिंग, म्हणजे तुम्ही ते परत मटेरियल मंथली किंवा 10 दिवसांनी किंवा 8 दिवसांनी जे काही कंपनीच्या रूल्स नुसार असेल त्यानुसार ते समजा चेकिंग असेल एखाद्या दिवशी तर डेट ऑफ चेकिंग. नंतर रिमार्क्स, एखादी खराब होणारी वस्तू असेल, रस्टिंग वगैरे होणारे जर एखादा आयनचा पार्ट असू शकतो तर त्यामध्ये ते खराबही होऊ शकतं, तर ते चेकिंग मध्ये त्याच्यानंतर चेक केल्यानंतर त्याचा रिमार्क असणार आहे. त्याच्यानंतर नवीन जर काही ऑर्डर दिलेली असतील तर गुड्स ऑन ऑर्डर, नवीन ऑर्डर जर त्यामध्ये ऍड होणार असली तर नंबर अँड डेट ऑफ द ऑर्डर, नंबर अँड डेट ऑफ द ऑर्डर, नंतर किती क्वांटिटी, नंतर गुड्स रिसिव्ड. आता हे जे आहे गुड्स ऑन ऑर्डर ते कशावर समजायचं की ह्या क्वांटिटीवर डिपेंड असणार आहे तुम्हाला नवीन ऑर्डर द्यायची की नाही. तर अशा पद्धतीने हे एक बिन कार्ड आहे. तर हे बघा, हे एक बिन कार्ड आहे, हे फिलअप केलेलं बिन कार्ड आहे. ठीक आहे. इथे बिन नंबर दिलेला आहे. ठीक आहे, A1284 हा बिन नंबर कंपनीकडून त्यांनी तो बिन नंबर त्या सेक्शनला दिलेला आहे. म्हणजे जिथे पार्ट्स ठेवलेले असतील तिथे त्यांनी बिन कार्ड साठी जागा केलेली असणार आहे. तिथे तो बिन नंबर जो आहे तो त्यांनी त्याला दिलेला आहे. त्याच्यानंतर जो पार्ट आहे त्या पार्टचा नंबर आहे 1234 A1234. ठीक आहे.
त्याच्यानंतर डिस्क्रिप्शन दिलेलं आहे त्याचं 30 सेंटीमीटर ब्रॅकेट्स. ठीक आहे, 30 म्हणजे त्याचं मटेरियल जे काही यूज केलेलं असणार आहे, जो काही पार्ट आहे त्याचं डिस्क्रिप्शन आहे. आता इथे त्यांनी डिस्क्रिप्शन का दिलेलं आहे, तर ते मे बी त्या डिस्क्रिप्शन वाईज मटेरियल म्हणजे पार्ट सेम असू शकतो, पण डिस्क्रिप्शन वाईज त्याचं वेगवेगळं बिन कार्ड असू शकतं. 10 सेंटीमीटर, 20 सेंटीमीटर, 30 सेंटीमीटर साठी वेगवेगळं असेल बिन कार्ड. म्हणून हे जे आहे, हे जे पार्ट ए जे आहे ते 30 सेंटीमीटर साठीचं ब्रॅकेट आहे, त्याचं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे इथे त्यांनी. त्याच्यानंतर रिसिप्ट. आता रिसिप्टला काय दिलेलं आहे, डेट दिलेली आहे. ठीक आहे, डेट दिलेली आहे. डेटच्या कॉलम मध्ये ते कधी कधी इश्यू झालं त्यानुसार त्याची एंट्री केलेली आहे. त्याच्यानंतर क्वांटिटी टाकलेली त्यांनी, किती किती नंबरचं गुड रिसीव्ह झालंय ते लिहिलेलं आहे, नंबर लिहिलेला आहे त्याचा. त्याच्यानंतर क्वांटिटी लिहिली आहे 200, 500. त्याच्यानंतर इश्यूज, जर काही त्याचा इश्यू झालेला असेल त्या पार्टचा, तर त्याच्यामध्ये डेट टाकलेला आहे पुढच्या, आणि त्याचा नंबर टाकलेला आहे. तर काय किती क्वांटिटीला इश्यू झाला, आणि नंतर बॅलन्स लिहिलेला आहे शेवटी, एवढ्या अमुक अमुक क्वांटिटीला इश्यू झालेला आहे नंतर, आणि त्याचा बॅलन्स लिहिलेला आहे. स्क्रीन दिसतंय तुम्हाला येस बरोबर? मॅम. हे भरलेलं बिन कार्ड आहे कंपनीचं. त्यानुसार वेगळे वेगळे बिन कार्ड्स असतील. हे बघा, आता हे अजून एक बिन कार्ड आहे. यामध्ये दिलेला आहे फक्त बिल नंबर, मटेरियल, कोड नंबर, मॅक्झिमम क्वांटिटी, ऑर्डरिंग लेवल, मिनिमम क्वांटिटी. तर इथे हे दिलेलं आहे. त्याच्यानंतर लेजर फोलिओ, नंतर डेट, क्वांटिटी रिसिव्ड, क्वांटिटी, इश्यू, बॅलन्स आणि रिमार्क. ठीक आहे, तर हे जे आहे हे पण एक बिन कार्ड आहे. ठीक आहे, हे सगळे बिन कार्ड जे आहेत ते तुम्ही बघितलेत. तर हे सॅम्पल जे बिन कार्ड आपण आज स्टडी केले, याच्यावरून काय करायचंय तुम्हाला, बिन कार्ड प्रिपेअर करायचंय. तुम्ही पर्टिक्युलर आयटम साठी प्रिपेअर करू शकता ते. त्यानुसार त्याचं डिस्क्रिप्शन, किंवा त्यानुसार एक पर्टिक्युलर कंपनी, त्याचं पर्टिक्युलर आयटम असं डोक्यात ठेवून तुम्ही एक बिन कार्ड एखाद्या कंपनीसाठी प्रिपेअर करा, जेणेकरून ते ते जे बिन कार्ड असेल तुम्हाला ती फायलिंग पण करता येईल. कारण तुम्ही असं अंदाजे तर त्याच्यामध्ये कॉलम नाही टाकू शकत. कुठल्या आयटम साठी तुम्ही ते प्रिपेअर करणार आहे हे डोक्यात ठेवून मग तुम्ही ते प्रिपेअर करा.